आज आपल्यासोबत असं घडणार होतं आपल्याला माहीतच नव्हतं. तर काय म्हणता बुलगावची पब्लिक, आज उठलो आपण सकाळी सकाळी. आता तुम्ही म्हणाले कामधंदे नाही का, मग कामधंदे आहे म्हणूनच तुमच्या भाऊ आज लवकर उठला. नाही तर तुमच्या भाऊ राहते 10 वाजेपर्यंत पसरून. उठलो मग मी तोंडावर गिंडावर पाणी मारलं. मग तुमचा भाऊ थोडा रेडी होऊन आला ना बाहेर. बाहेर येऊन पाहतो तर काय मोसम होता सुहाना. तर तुमचा भाऊ बी बनला मस्ताना. मस्ताना बनवून तुमच्या भाऊ आला ना मग वरतं आलं. मग आईनं मांडला होता चहा. बाबू म्हणे चहा पिऊन घे म्हणे. मग तुमच्या भावानं मारून खापकन एक चुस्की चहाची चुस्की मारल्यावर तुमच्या भावानं काढले मग धन्नो. धन्नो काढल्यावर बाबा म्हणे गाडीत पेट्रोल भरून ये म्हणे. मग ठीक आहे म्हटलं बाबा, म्हटलं द्या म्हटलं पैसे. म्हटलं मग गेले मी पेट्रोल भराले. एवढं सगळं करून तुमच्या भाऊ पेट्रोल पंपवर पोहोचला. मग तुमच्या भावानं टाकून घेतलं पेट्रोल. 200चं पेट्रोल टाकून तुमच्या भाऊ गेला ना मग घरी. घरी पोहोचल्यावर माझ्या बाबाने काढली होती चप्पल वावरात नेण्यासाठी. काही नको समजू. मग आम्ही तिघे जण निघालो वावरात जायसाठी. माई आई मग हसत होती. माई म्हणे कायच्या खेळ लावला रे म्हणे तू म्हणे. ह्या म्हणे. मी म्हटलं आई खेळ नाही हो म्हटलं ह्या म्हटलं ब्लॉक. एवढं बोलून आला ना तुमच्या भाऊ नदीपाशी. मग नदीला म्हणे मला बी ब्लॉक मध्ये घेऊन घेऊन. म्हटलं ठीक आहे म्हटलं, तुम्हालाच माहिती तुमच्या भाऊ कोणाला नाराज नाही करत म्हणून. नदीला बी घेऊन घेतलं मग ब्लॉक मध्ये. कमेंट मध्ये सांगले कोणची नदी होय. नदीला बाय बाय करून तुमच्या भाऊ निघाला डबल वावरात जायसाठी. मग माझे बाबा गाडी चालवत होते. मग गाडी चालवत आम्ही पोहोचलो मग मलकापूर मध्ये. मलकापूर आल्यावर बाबा म्हणे गाडी घेता का म्हणे. म्हणलं त्या म्हटलं बाबा म्हटलं. मग तुमच्या भावानं घेतली गाडी घेतात. तुमच्या भाऊ तर माहिती आहे 80 स्पीडच्या वरचाच गाडी चालवते, खालत्या तर चालवतच नाही तुमच्या भाऊ. पुरा आता काय मग तुमचा भाऊ. गाडी चालवून तुमच्या भाऊ आला मग वावरात पोचतात. मग आपल्याला दिसला साप, पण ते दाखवत नाही तुम्हाला, कारण की तुम्हाला लागते म्हणते भेव. पटरीच्या इकडे आपलं वावर आहे, ते दाखवलं ते आपलं नव्हतं, ते होतं काकाचं वावर. एवढं चालून चालून तो तुमच्या भाऊ थकूनच गेलता पुरा. फायनली पोचून गेलो आपल्या वावरात. पाहू शकता तुम्ही आपलं वावर. वावरात गेल्यावर मला वाटलं थोडंसं बसू देईन. कायचं आई म्हणे बाबू म्हणजे आपण तिथून सब्बल घेऊन ये म्हणे. पण आईसोबत मुद्द्यारा बी नाही करतात, कारण मला माहिती कशी बसते म्हणून. मग गेल्या तुमच्या भाऊ सब्बल घेऊन. आता म्हणून तुम्ही सब्बल खासाठी होय. आपल्या वावरात साचलं होतं पाणी, ते काढायसाठी सब्बल होय. सब्बल घेऊन आलं तुमचा भाऊ. पाहू शकता तुम्ही किती पाणी आहे. वावरातलं पाणी काढून मग तुमचा भाऊ कोट्याच्या वरता आला. आता तुम्ही म्हणा ह्या कोट्याच्या वरता कायला गेला, आपल्याला टाकायची होती कोट्यावर फारी. तुमच्या भाऊ पट्टापाट वरता येऊन गेला. मग उतरला आपण कोट्यात आलतो. मम्मी म्हणे त्या म्हणे विहिरील पाणी पाहून ये म्हणे. मग पटापट विहिरील पाणी पाली गेलो. पाहू शकता तुम्ही किती पाणी आहे विहिरीले. विहिरीला पाणी पाहून तुमच्या भाऊ निघाला मग घराकडे, कारण जायचं होतं आपल्याला आयट्यात. जेवढं वावर महत्वाचं तेवढं आपल्या आयट्या बी महत्वाचं आहे. एवढं बोलून तुमच्या भाऊ निघाला मग पटरीच्या तिकडे. मग पोचलो मी गाडीपाशी पोचतात तुमच्या भाऊ निघाला मग घराकडे. गाडीच्या मीटरकडे पाहता गाडी होती 80 स्पीडनं. छान करत आला तुमच्या भाऊ पुलगाव. ह्यावेळी पुलगावच्या डिपो पाहून घे किती चांगला आहे. एवढ्या अडचणी घेऊन तुमच्या भाऊ पोचला मग घरी पोचतात तुमच्या भाऊ झाला मग मूड चेंज. आता का जात नाही म्हटलं लाईट यात. एवढं बोलून तुमच्या भाऊ 2 शब्द संबोधते, जय हिंद जय भारत. भेटून मग नेट ब्लॉक मध्ये.